आपल्याला सतत कुठल्या ना कुठेतरी ट्रिपला जावंसं वाटतं. इंस्टाग्राम उघडल्यावर सगळी लोक फिरायला गेलीत हे बघून आपल्याला आपली लाईफ खूप बोरिंग वाटायला लागते. पण आपली लाईफ बोरिंग वाटते म्हणून आपण सतत ट्रिपला तर नाही जाऊ शकत. त्यासाठीच डे टू डे लाईफ मध्ये लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधायला पाहिजे. आपलं रोजचं रुटीन बोरिंग कसं वाटणार नाही, रोजच्या रुटीन मध्ये आपण कसा आनंद शोधू शकतो आणि लहान लहान गोष्टींमध्ये पण आनंद साधता येतो. म्हणजे थोडक्यात काय, हाऊ टू रोमॅन्टिसाइज युअर लाईफ, आपलं आयुष्य सुंदर कसं करावं हे या व्हिडिओमधून मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हाय, वेलकम टू शाईन विथ सोनिया. मी सोनिया आपटे दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. स्किन केअर, ब्युटी, लाईफस्टाईल, फॅशन, इंटेन्शनल लिव्हिंग, माइंडफुलनेस अशा बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर. जर तुम्हाला हे टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. कुठलीही गोष्ट रोमॅन्टिसाइज करणं म्हणजे कुठलीही गोष्ट सुंदर करणं. तुमची डे टू डे लाईफ असो, अभ्यास असो, घरातली कामं असो, ऑफिसची कामं असो किंवा व्यायाम करणं असो, अशा लहान लहान गोष्टींमध्ये पण सुंदरता शोधता येते. हे म्हणजेच सोप्या भाषेत रोमॅन्टिसाइजिंग युअर लाईफ. रेग्युलर गोष्टींमध्ये पण तुमची सुंदरता कशी शोधता येते हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. पॉइंट नंबर 1, आपल्या अख्ख्या दिवसामध्ये सगळ्यात कुठली महत्वाची वेळ आहे माहितीये? सकाळ. सकाळ जर का आपली खूप छान झाली ना तर आपल्याला अख्खा दिवस असं खूप फ्रेश वाटतं. पूर्ण दिवस आपला खूप चांगला जातो. लहान गोष्टीतून पण आनंद कसा साधायचा ते सकाळपासूनच सुरुवात करायला पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या आपण जेव्हा आपल्या बेडमध्ये असतो तेव्हा असं छान शांतपणे 5 वेळा ब्रीद इन आणि ब्रीद आउट करायला पाहिजे. शांतपणे श्वास घ्यायला पाहिजे आणि हळूहळू आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचा फील घ्यायला पाहिजे. म्हणजे सकाळची जी गार हवा असते ती खिडकीतून येतेय, सनलाईट येतोय, थोडासा तुमच्या अंगावर थोडा प्रकाश पडतोय, हलका हळूवार पक्ष्यांचा आवाज येतोय का. डीप ब्रीदिंग केल्यानंतर सावकाशपणे स्ट्रेचिंग करायला पाहिजे. आपला मोबाईल लगेचच हातात न घेता एक 5-10 मिनिटं का होईना तुमची जी बॉडी आहे तिला रिलॅक्स केलं पाहिजे. जस्ट झोपेतून उठलेलो आहोत, लगेचच आपल्या धावपळीच्या लाईफला सुरुवात करायला पाहिजे का? तर नाही. तुमच्या धावपळीची सुरुवात जर का 8ला होणार असेल तर 7:45ला उठू नका. तुम्ही जरा 1.5 तास आधी उठा, थोडं शांत बसा, गरम पाणी, गरम चहा असं छान खिडकीच्या बाहेर बघत घेऊ शकता तुम्ही. म्हणजे अशा लहान लहान गोष्टीतून पण आपण आपला आनंद साजरा करू शकतो. आणि जर का ह्याची तुम्हाला सवय लागली तर रोज सकाळी कसं काय उठायचं हे असं येणार नाही आपल्या डोक्यात आणि आपल्याला असं वाटेल की ओके, छान आपल्याला उठायचंय, छान शांत बसायचंय, चहा प्यायचा आहे. म्हणजे एक 1.5 तास आधी आपल्याला आपला टाइम मिळणार आहे, आपली स्पेस मिळणार आहे. अजून एक मी हल्ली करायला लागली ते म्हणजे जर का मी माझा सेल्फ टाइम घेत असेल, सेल्फ स्पेस मध्ये असेल तर छान शांत नेचर साऊंड्स मी बॅकग्राऊंडला लावते. म्हणजे युट्यूबवर असेल किंवा तुमच्या म्युझिक प्लेअरवर असेल, म्हणजे पक्ष्यांचा आवाज असेल किंवा एक छान शांत ट्यून असेल. त्याने मला असं वाटतं की माझी सकाळची जी सुरुवात आहे ती खूप अशी छान फ्रेश होतीये, पीसफुल होतीये आणि आपोआपच मी त्या सायकोलॉजीमध्ये जाते. पॉइंट नंबर 2, जर का तुम्ही दररोज तुमचा दिवस घरी घालवत असाल, म्हणजे तुमचं वर्क फ्रॉम होम असेल किंवा तुम्ही होम मेकर असाल किंवा एक घरी एकंदरीत तुमचं काम असेल किंवा कॉलेजला जात असाल, ऑफिसला जात असाल, कुठेही जाताना एक छान ड्रेसअप होऊन जा. म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीचा जो ड्रेस आहे तो कुठल्या तरी ओकेजनला ठेवण्यापेक्षा, कधीतरी आपण त्या दिवशी घालू असं करण्यापेक्षा तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तो ड्रेस घाला. मला छान ग्रूमिंग करून बसायचंय वर्क फ्रॉम होमला, चांगला कम्फर्टेबल ड्रेस घालून तुम्ही ते वर्क फ्रॉम होम करायला बसा. होम मेकर असाल तर घरातले कपडे, नाईट ड्रेस घालून न बसता एक छान तुम्हाला जो कम्फर्टेबल असेल पण छान दिसणारा, ड्रेसअप केला असं वाटेल असा ड्रेस घाला. एक चांगला फ्रेग्रन्स असणारा परफ्यूम तुम्ही रोज वापरत जा. परफ्यूम लावल्यानंतर, चांगलं ड्रेसअप केल्यानंतर असं तुम्हाला सबकॉन्शियसली वाटत राहील की आपला एक दिवस जो आहे तो खूप छान चालू झालेला आहे आणि आपण असं फ्रेश आहोत आता. आणि अशा लहान लहान गोष्टीतून तुम्ही तुमचा आनंद शोधू शकता. त्याचबरोबर तुमचं जे स्किन केअर रुटीन तुम्ही जे फॉलो करत असाल की मॉइश्चरायझर लावताय, सनस्क्रीन लावताय किंवा कुठलं सिरम लावताय किंवा छान लाईट एक मेकअप करताय, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते छान सॉफ्ट म्युझिक लावून करत जा किंवा तुम्हाला जे आवडतं ते म्युझिक लावून करा. किंवा तुम्हाला कुठला पॉडकास्ट ऐकायचा असेल किंवा तुम्हाला ज्याच्याने छान पॉझिटिव्हिटी येणार असेल अशा काहीही ऐकून तुम्ही ते करू शकता. म्हणजे तुम्हाला बोरिंग वाटणार नाही स्किन केअर रुटीन. म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही की आपण सतत उठून हेच काय करतोय, ओके आपण रुटीनला लागलेलो आहोत, चला आता पटापटा काय काय गोष्टी करा, असं वाटणार नाही आणि छान तुम्ही तुमचा जो टाइम आहे तो एन्जॉय करू शकाल. पॉइंट नंबर 3, हळूहळू शांत जगण्यात पण किती सौंदर्य आहे हे आपल्याला जाणलं पाहिजे. कधीतरी आपण मार्केटमध्ये गेलो असू तर आपल्या आवडीची फुलं आपण आणली पाहिजेत, आपल्या फ्लॉवर पॉटमध्ये सजवली पाहिजेत. आपल्याला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. जर का असंच तुम्हाला तुमचा एक टाइम पाहिजे असेल, तुम्ही पुस्तक वाचत असाल किंवा तुमचं काहीतरी काम करत असाल तर साईडला छान सेंटेड कॅन्डल ठेवली पाहिजेत. सेंटेड कॅन्डल बरोबर जर का तुम्हाला असं वाटत असेल की छान आता कॉफी पिऊयात तर कॉफी पितानाचा पण एक माहोल बनवला पाहिजे. म्हणजे एक छान शांत तुम्ही बॅकग्राऊंडला म्युझिक लावलंय, सेंटेड कॅन्डल तुम्ही ठेवलेली आहेत
आणि तुम्ही पुस्तक वाचताय आणि गरम छान कॉफी बनतीये, म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे ऐकूनच आपल्याला किती छान वाटतं की एक माहोल क्रिएट होतो. म्हणजे लहान लहान गोष्टीतून पण आपण ह्यातून आनंद साजरा करू शकतो. त्याचबरोबर एकटं कधीतरी तुम्ही चालायला जाऊ शकता, सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये किंवा पक्ष्यांच्या असं छान आवाजामध्ये, झाडं बघताना. म्हणजे आपले जे सेन्सेस आहेत ते सगळे अलाइव्ह करून तुम्ही माइंडफुली चालायला जाऊ शकता. ह्याने तुम्हाला खूप छान फ्रेश वाटणार आहे. सकाळी जमत नसेल तर संध्याकाळी सनसेट बघून तुम्ही घरी येऊ शकता. म्हणजे लहान लहान गोष्टीतून तुम्ही लुकिंग फॉरवर्ड टू काहीतरी ठेवायला पाहिजे की येस, मला आता चालायला जायचंय, छान असं पीसफुल वाटणार आहे, किंवा येस मला चालायला जायचंय, मला सनसेट दिसू शकतो तिकडे. सगळ्या सेन्सेस ऑन ठेवून आपण जर का कामं करत असू तर साधं पुस्तक वाचणं आणि कॉफी पिणं पण खूप छान इव्हेंटफुल बनू शकतं आणि छान रोमॅन्टिसाइज करू शकतो आपण त्याला. पॉईंट नंबर 4, तुमच्या दिवसामध्ये सतत खूप वेळा आपल्याला असं वाटलं पाहिजे की येस, मला आता ही गोष्ट करायची आहे म्हणून आय एम व्हेरी एक्साइटेड. फॉर एक्झाम्पल, दुपारच्या वेळात कोणीच नसतं तेव्हा मला छान खाली जिममध्ये चालायला जायला खूप जास्त आवडतं. का? कारण का चालत चालत मी माझा कुठलातरी फेवरेट एपिसोड बघत असते, कुठली ना कुठेतरी सिरीज बघत असते, ज्याने मला खूप छान वाटतं. ऍट द सेम टाइम माझं चालणं पण होतं, एक्सरसाइज पण करते, छान एंटरटेन पण होत असते. तसं सकाळी उठायला मला खूप जास्ती आवडतं. कितीही सकाळ असेल तरी मला छान वाटतं उठायला, कारण मला माहिती असतं की सकाळी उठल्यानंतर मी छान चहा पिणारे, शांतपणे पुस्तक वाचणारे, कोणी मला डिस्टर्ब करायला नसणारे. म्हणजे माझे एक सेल्फ टाइम जो असतो तो मी माझा क्रिएट केलेला आहे आणि त्याचमुळे सकाळी उठणं खूप सोपं झालंय मला. ही एक खूप चांगली ट्रिक आहे, ती म्हणजे तुम्हाला ज्या कामांचा कंटाळा येतो की जी कामं सतत सतत करून बोर होतं, त्याबरोबर तुमची आवडतीची कामं जोडा. म्हणजे एक्सरसाइज करताना तुमचं फेवरेट सिरियल बघताय, सकाळी लवकर उठणं म्हणजे लुकिंग फॉरवर्ड टू युअर टी टाइम. मला डिश वॉशर लावायला कधी कधी खूप कंटाळा येतो, त्यामुळे मी माझ्या घरच्यांना, आजीला वगैरे कॉल करते तेव्हा. त्यामुळे दोन्ही कामं एकसाथ होतात. मला जे फेवरेट काम आहे म्हणजे मी माझ्या घरच्यांशी बोलणं, तेही होतं. ऍट द सेम टाइम डिशवॉशर कधी लावला जातो हे कळत पण नाही. पॉईंट नंबर 5, छान बेकिंग करणं, नवीन नवीन रेसिपीज ट्राय करणं. तुम्हाला जर का कुठलं गाणं आवडत असेल तर तुमच्या आवडत्या लोकांना ते गाणं शेअर करणं. तुम्हाला डान्स आवडत असेल तर तुमच्या आवडत्या गाण्यावर तुम्ही तुमचंच नाचणं. तुमच्या रेग्युलर आरशासमोर एक नोट लिहिणं तुमच्यासाठी, स्वतःसाठी. तुम्हाला जो पिक्चर आवडतो, मनापासून जो पिक्चर आवडतो, तो तुम्ही परत एकदा तुमच्याचसाठी बघणं, पॉपकॉर्न करून किंवा छान कॉफी ठेवून. अशा लहान लहान गोष्टीतून तुमचं आयुष्य तुम्ही खूप छान पद्धतीने सेलिब्रेट करू शकता. सतत कुठली तरी मोठीच गोष्ट आपल्याला आनंद देईल असं अजिबातच नाहीये. अशा लहान लहान गोष्टीतून आपण आनंद शोधला पाहिजे. आपण रोज एवढे कष्ट करत असतो, रोज काही ना काहीतरी कामं करत असतो, रोज हेक्टिक लाईफ जगत असतो. ह्या सगळ्यामध्ये लहानशी आपली कुठली तरी हॉबी असणं, म्हणजे रविवारची जी दुपार आहे ती छान आपली हॉबी, पेंटिंग असेल, ड्रॉइंग असेल, डान्सिंग असेल, काही बॅडमिंटन खेळायला तुम्ही जाणार असाल किंवा अशा कुठल्याही गोष्टी असतील, त्यासाठी तुमचा टाइम तुम्ही साईडला ठेवणं. जस्ट बिकॉज तुम्हाला कंटाळा आलेला आहे, तुम्हाला काहीतरी बाहेरचं छान खावंसं वाटतंय, तर लगेचच तुम्ही छान बाहेरून ऑर्डर करणं. पॉईंट नंबर 6, रोजचा जो स्वयंपाक आहे तो करताना एक मस्त मूड मध्ये जा. छान तुमच्या आवडीची गाणी लावा. वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या कलर्सच्या भाज्या ज्या आहेत त्या एकत्र आणू शकताय का त्या बघा. तुम्ही काहीतरी स्वतःहून बनवलं असेल तर ते तुम्ही छान सजवू शकता, वेगवेगळ्या रंगांनी सजवू शकता. तुम्ही ज्या तुमच्या पाहुण्यांसाठी वेगळ्या डिशेस काढून ठेवलेल्या आहेत त्या डिशेस तुम्ही तुमच्यासाठी पहिले वापरू शकता. छान अशा कलरफुल चांगल्या डिशेस मध्ये मिक्स केलेला जो स्वयंपाक आहे तो तुम्ही जेवलात तर खूप छान असा आनंद वाटतो आपल्याला. तसंच जर का तुम्हाला अजून काही करायचं असेल तर तुम्ही जे जेवण बनवलेलं आहे ते पोस्ट करा, कोणाला तरी मित्रांना पाठवा किंवा स्टेटस मध्ये ठेवा. त्याने आपण काय करतो, जर का आपल्याला कोणाला पाठवायचं असेल तर आपण खूप छान ती डिश सजवतो. म्हणजे वेगवेगळ्या रंगांनी छान कोथिंबीर टाकली किंवा असे काहीतरी वेगळे रंग त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि एका लाइटिंग मध्ये छान त्याचा फोटो काढून आपण टाकतो. म्हणजे स्वयंपाक अशा रेग्युलर गोष्टीचा पण एक छान इव्हेंट तुम्ही बनवू शकता. पॉईंट नंबर 7, तुमची जी स्पेस आहे, तुमचं जे घर आहे ते तुम्ही छान पद्धतीने ऑर्गनाइज करू शकता. म्हणजे तुमचा जर का ज्वेलरी बॉक्स असेल तर तो छान एस्थेटिकली ठेवू शकता, एस्थेटिक बॉक्स मध्ये ठेवू शकता. किंवा जे रेग्युलर स्किन केअर करताय किंवा रेग्युलर मेकअप करत असाल तर त्याचे असे क्यूट पाउचेस, क्यूट पर्सेस आणू शकता. म्हणजे आपल्या डोळ्यांना रेग्युलरली जे दिसतंय ते आपल्याला आवडणारे रंग दिसतायत किंवा आपल्याला आवडणारे एस्थेटिक बॉक्सेस दिसतायत. त्याने आपल्याला सबकॉन्शियसली असं खूप छान वाटत राहतं. तसंच घरी फेक फुलं आणा, म्हणजे अशी खोटी फुलं जी मिळतात ती तुम्ही खिडकीत एका कॉर्नरला ठेवू शकता. म्हणजे छान तुमची जी खिडकी आहे ती सजल्यासारखी वाटेल आणि त्याचबरोबर मेंटेनन्स येणार नाही जर का तुम्ही खरी फुलं आणली असती तर. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही रेग्युलरली बघता किंवा रेग्युलरली करता त्या गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला ज्या आवडणाऱ्या रंगांमध्ये, तुम्हाला ज्या आवडणाऱ्या एस्थेटिक्स मध्ये आणलेत तर तुमचं जे मन आहे ते खूप प्रसन्न राहील आणि छान तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी सतत दिसत राहतील. पॉईंट नंबर 8,
आता नाही म्हटलं तरी आपण खूप वेळ आपल्या फोनमध्ये असतोच. तो फोनमध्ये पण छान एस्थेटिक वॉलपेपर ठेवा जो तुम्हाला आवडतोय. म्हणजे तुमचा कुठला फोटो असू शकतो तो, किंवा छान नेचरचा कुठला तरी फोटो असू शकतो तो. त्याचबरोबर एक छान छोटीशी हॉबी म्हणून फोटोग्राफी शिका. शिकायचं म्हणजे क्लास लावायची गरज नाहीये, पण रोज एक छान फोटो काढायला शिका. म्हणजे तुम्ही काहीतरी डिश केली असेल तर त्याचा फोटो काढा, किंवा तुम्ही बाहेर गेला असाल आणि सनसेट दिसत असेल तर सनसेटचा फोटो काढा, किंवा छान पौर्णिमेचा चंद्र आहे त्याचा फोटो काढा, किंवा मित्रमैत्रिणींबरोबर गेला असाल तर त्यांच्याबरोबर फोटोज काढून व्हिडिओज काढा. म्हणजे कधी आपला फोन बाजूला ठेवायला पाहिजे आणि कधी आपल्या फोनशी थोडं खेळलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. ह्या अशा लहान लहान गोष्टी कॅप्चर केल्या तुम्ही की नंतर तुम्ही त्याचा व्हिडिओ करू शकता, एडिटिंग शिकू शकता. हल्ली एडिटिंग खूप जास्ती सोपं झालेलं आहे आणि खूप चांगले ऍप्स आलेले आहेत. ते एडिटिंग करून तुम्ही पोस्ट करू शकता. पोस्ट करायचं नसेल तरी तुमच्यासाठी तुम्ही ठेवू शकता, नंतर छान आठवणी म्हणून, किंवा त्याच्या मागे असं छान म्युझिक लावून. म्हणजे तुमचा वेळ आहे ना तो चांगल्या पद्धतीने तुम्ही घालवू शकता. पॉईंट नंबर 9, तुमची सिग्नेचर गोष्ट शोधा. म्हणजे तुम्हाला आवडणारी ती कॉफी, किंवा तुम्हाला आवडणारं ते पुस्तक जे तुम्ही नेहमी परत परत वाचू शकता, तुम्हाला आवडणारा कुठला तरी पिक्चरचा जॉनरा, तुमच्या घरातला तुमचा फेवरेट स्पॉट जिकडे तुम्हाला रोज बसायला आवडतं, तुम्हाला आवडणारं पेन, तुम्हाला आवडणारं कुझीन म्हणजे तुम्हाला इंडियन खायला आवडतं किंवा तुम्हाला इटालियन खायला आवडतं. हे तुम्हाला तुमचं सिग्नेचर गोष्ट माहिती पाहिजेत, आणि ते माहिती करण्याची जी प्रोसिजर आहे त्यामध्ये पण तुम्ही छान रोमॅन्टिसाइज करू शकता, त्याच्यात पण छान सुंदरता शोधू शकता. ही अशा पद्धतीची कॉफी मला आवडते का, नाही आवडते, ओके मी वेगळ्या पद्धतीची कॉफी ट्राय करते. म्हणजे लहान लहान गोष्टीतून एक्सप्लोअर करू शकता, आणि एक्सप्लोअर केल्यामधूनच तुम्हाला छान सुंदर वाटणार आहे. पॉईंट नंबर 10, धावपळीच्या लाईफमध्ये आपल्याला लहान लहान गोष्टीतून आनंद मिळत असतो, पण आपल्याला तो लक्षातच येत नाही. म्हणून कॉन्शियसली एफर्ट्स घेऊन रात्री झोपताना छान तुमची एक डायरी ठेवा. डायरी अशी छान कलरफुल असेल तर तुम्हाला खूप छान वाटेल त्याच्यात लिहायला. शेजारी कॅन्डल लावा, किंवा एक छान सॉफ्ट म्युझिक अगेन तुम्ही लावू शकता, आणि त्यात तुमचं ग्रॅटिट्यूड व्यक्त करा की लहान अशा 3 गोष्टी काय झालेल्या आहेत तुमच्या आता डे टू डे लाईफमध्ये. म्हणजे आजच्या दिवसामध्ये तुमच्या अशा 3 गोष्टी कुठल्या झालेल्या आहेत ज्या तुम्हाला खूप आवडलेल्या आहेत, किंवा तुम्ही छान त्या बघितलेल्या आहेत, किंवा तुम्ही छान अनुभव केलेला आहे जे तुम्हाला लिहावंसं वाटतंय, आणि त्यासाठी तुम्ही तुमची खूप कृतज्ञता व्यक्त करताय. म्हणजे असं असू शकतं की खूप जुन्या व्यक्तीशी, जुन्या मैत्रिणीशी खूप वेळ गप्पा मारलेल्या आहेत तुम्ही, किंवा एक नवीन टेक्नॉलॉजी तुम्हाला आज कळलेली आहे, नवीन गोष्ट तुम्ही कुठली तरी शिकलेला आहात, किंवा एक आवडतीचं जेवण तुम्ही जेवलेलं आहात. म्हणजे कुठल्याही लहान लहान गोष्टीमधून पण तुम्ही आनंद साजरा करू शकता. तो आनंद साजरा केल्यानंतर त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करू शकता. इमॅजिन करा की तुम्ही असंच ग्रॅटिट्यूड लिहिलेलं आहे, रोज लिहिताय, तर तुम्ही एका वर्षानंतर किंवा 6 महिन्यांनंतर जेव्हा कधी मागे बघताय तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अरे हा, हे यावेळेस झालेलं होतं, किंवा तुम्हाला कधी कधी काही काही गोष्टी आठवणार पण नाहीत, पण तुम्हाला छान वाटेल की तुम्ही ह्या लहान गोष्टीतून पण आनंद साजरा करू शकताय, आणि त्यासाठीच तुम्हाला पॉझिटिव्ह वाटत राहील. खूप ट्रिप्सला जाऊन आपण सतत पैसे खर्च करू शकत नाही. रुटीन लाईफ आपली रोजची असणारच आहे, त्यामध्ये पण लहान लहान गोष्टीतून आनंद कसा साजरा करता येईल हे मला आज तुम्हाला सांगायचं होतं. ह्याबद्दल रिसर्च करताना मला खरंच हे जाणवलं की असं किती लागतं आपल्याला खुश राहण्यासाठी. एक छान वाक्य आहे जे मला खूप आवडलेलं आहे आणि मला ते इथे सांगावंसं वाटतंय. At the end of the day, what really matters is that your loved ones are well, you have done your best, and that you are thankful for all you have. I hope तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. सी यू सून.